कि शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो, और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो। सर्वांना जय भीम। आज आम्ही ऐतिहासिक नागपूरच्या दीक्षाभूमीच्या दर्शनाला आलेलो आहोत। पण या दीक्षाभूमीच्या दर्शनाला येण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी म्हणजे काल आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर आणि मी आपल्या बौद्ध समाजातील एक 21 वर्षाचा तरुण मुलगा ज्याची हिंदुत्ववाद्यांनी ब्राह्मणवाद्यांनी अत्यंत निर्घुणपणे हत्या केलेली आहे, त्या एका ॲट्रॉसिटीच्या मर्डर केसमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर यांनी या विषयाला अत्यंत गांभीर्यानं घेऊन यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपण ठोस पावलं उचलली आहेत, भूमिका घेतली आहे। त्या निमित्तानं आम्ही त्या पीडित कुटुंबाला भेट दिलेली आहे। आता आपल्या सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की रामटेक नावाच्या नागपूरपासून एक 40-50 किलोमीटर दूर एक ऐतिहासिक ठिकाण आहे, जिथं बौद्ध धम्माच्या चळवळीतले प्रचंड मोठे आयुर्वेदाचार्य नागार्जुन यांनी त्या भागामध्ये हिमालयातून अत्यंत हजारो आयुर्वेदिक जडीबुटी आणून या मनसर आणि रामटेकच्या भागामध्ये तो प्रचंड आयुर्वेदिक भाग निर्माण केला, अशा प्रकारची एक ऐतिहासिक माहिती आहे। आणि याच नागपूरमध्ये भगवान श्रीराम 4 महिने त्या रामटेकला टेकले, तिथे येऊन थांबले, म्हणून त्याचं नाव रामटेक पडलं असं सांगितलं जातं। त्या रामटेकच्या एका शोभायात्रेमध्ये फैजान पठाण आणि विवेक खोब्रागडे ही 2 मुलं पोहोचतात आणि त्या शोभायात्रेमध्ये तुम्ही कोण आहेत, कुठल्या जातीचे आहेत, अशा प्रकारची विचारणा करून या आपल्या 21 वर्षाच्या मुलाचा 6-7 लोकांच्या टोळक्यानं बेदम मारहाण करून त्याचा दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्याचा मृत्यू होतो, त्याचा खून करण्यात येतो। मला वाटतं की ही मुलं ती शोभायात्रा पाहायला गेली, आपण त्यांनाही सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मंदिर आणि मस्जिदमध्ये जाऊन तुमचा उद्धार होणार नाही। कॅप्चर द टेम्पल ऑफ पॉवर फॉर युअर इमॅन्सिपेशन। तुमच्या सगळ्यांचा उद्धार करायचा असेल तर खऱ्या अर्थाने या देशाच्या संसदरूपी मंदिरावर तुम्ही ताबा घ्या। या इकडल्या तिकडल्या मंदिर मस्जिदमध्ये जाऊन तुमचा उद्धार होणार नाही। पण तरीसुद्धा काही लोक आपुलकीपोटी पाहण्यासाठी आणि काही लोक आजही या ब्राह्मणवादी व्यवस्थेमध्ये फसलेली आहेत, भीतीपोटी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना, मग कुठं नवरदेव मंदिरात गेला म्हणून असेल, कुठं घोड्यावर बसला म्हणून असेल, कुठं मिशा वाढवल्या म्हणून असेल, कुठं पाणी पिण्यासाठी गेला म्हणून असेल, या अशा खुनांचं आणि हत्यांचं पूर्ण सत्र पूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये सुरू आहे, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि त्यासोबत मी सर्वांना विनंती करेल की काळाराम मंदिराचं जे बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन हातात घेतलं, पण बाबासाहेब आंबेडकरांना त्याही मंदिर प्रवेशाच्या वेळेला प्रचंड दगडफेक करून विरोध झाला आणि बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेल्यानंतर दादासाहेब गायकवाडांनी काळाराम मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह परत हातात घेतो म्हणून बाबासाहेबांना तार पाठवली। बाबासाहेब आंबेडकरांनी दादासाहेब गायकवाडांना पत्र लिहून स्पष्टपणे नकार दिला आणि दादासाहेब गायकवाडांना हे सांगितलं होतं की काळ्या रामाचं दर्शन घेणं आणि त्या मंदिरात जाणं हा काही माझ्या आंदोलनाचा हेतू नव्हता। माझ्या लोकांमध्ये जो स्वाभिमान आणि इथल्या धर्मव्यवस्थेबद्दल जी चीड उत्पन्न करायची होती, तो माझा उद्देश पूर्ण झालेला आहे। तुम्ही काळाराम मंदिराचा सत्याग्रहाचं आंदोलन हातात घेऊ नका। माझ्या बोलण्याचा हा उद्देश आहे की ही जी धर्माचं आणि जातीचं जे चक्रव्यूह आहे ते अत्यंत क्रूर आहे। इथं लाखो करोडो लोकांना जिवंत जाळण्यात आलेलं आहे, इथं लाखो लोकांना शेंदूर पाजून इथल्या राजवाड्यांच्या गाड्यांच्या आणि इथल्या राजा महाराजांचे जितके गड आणि किल्ले आहेत, या गड किल्ल्यांमध्ये इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं आमच्या वंचितांचे मागासवर्गीयांची माणसं शेंदूर पाजून जिवंत जाळलेली आहेत। इथला एकही गड, इथला एकही किल्ला हा आमच्यासारख्या वंचित लोकांना जिवंत गाडल्याशिवाय उभा झालेला नाही। ही अत्यंत क्रूर आणि नीच व्यवस्था आहे। या व्यवस्थेच्या विरोधातली लढाई सोपी नाही आहे। मी या दीक्षाभूमीवर आलोय हे बोलत असताना आपण जगाला शांतीची भूमिका मांडतो, पण ही सगळी व्यवस्था पाहिल्यानंतर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, अंजलीताई असतील,
यांनी या प्रकरणावर अत्यंत गांभीर्यानं लक्ष द्यायला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। मी आपल्या फेसबुक लाईव्हमधून आपल्या सर्वांना हेच सांगतोय की त्यांची न्यायालयीन लढाई, आदरणीय आपले ॲडव्होकेट तेलंग सर त्याबद्दल बोलणारच आहेत, न्यायालयीन लढाई आपण पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली आहे। पण आपल्या सर्वांना मी या निमित्ताने एवढंच सांगेल की शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, बहुत अंधेरा हो चुका है, एक चिराग लगा दो, और जिसने लिखी है तुम्हारे किस्मत में गुलामी, ए भीम के बच्चों उस व्यवस्था को आग लगा दो। या जात आणि धर्माच्या नावाखाली हा जो पूर्ण देशात नंगानाच चालू आहे, या धर्मव्यवस्थेला जाळून खाक करण्याची आपण शपथ घेतली पाहिजे, ही जबाबदारी उचलली पाहिजे। म्हणून तथागत बुद्धांचा जो धम्म आहे हा मेंटल आणि मटेरियल दोन्ही प्रकारच्या शोषणाला विरोध करणारा धम्म आहे। म्हणून आपण सगळ्यांनी या व्यवस्थेला प्रखरपणे विरोध केल्याशिवाय अशा प्रकारचे खून, अशा प्रकारच्या हत्या थांबणार नाहीत। विवेक खोब्रागडेची हत्या ही फक्त जात आणि धर्माच्या माध्यमातून झालेली हत्या आहे, पण त्याला आणखी पाहिजे तसा आवाज त्या संदर्भात उठलेला नाही आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तो आवाज उचलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण सर्वजण या भूमिकेला जास्तीत जास्त शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा, आणि याच्यातले जे 4-5 नराधम आहेत, जे अटक झालेले आहेत, यांना फासावर लटकवण्यापर्यंत हे आंदोलन नाही थांबलं पाहिजे। याची न्यायालयीन लढाई काय असणार आहे ते आदरणीय ॲडव्होकेट तेलंग सर या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगतीलच। दिनांक 25 तारखेला विवेक खोब्रागडे आणि त्यांचा मित्र फैजान हे दोघं त्या गडावर गेले होते। गडावरून परत येत असताना त्यांना मारहाण करण्यात आली। त्यांनी जात आणि धर्म स्वतःच्या नावाचा जेव्हा उल्लेख केला तेव्हा त्यांच्या मारहाणीमधला प्रकार आणि क्रूरता ही वाढलेली आपल्याला दिसते। जर ती तेवढ्या क्रूरतेने जात आणि धर्म मांडल्या सांगितल्यावर मारलं नसतं तर कदाचित विवेक खोब्रागडेचा मृत्यू झाला नसता। पण जातीचा उल्लेख केल्यानंतर, नावाचा उल्लेख केल्यानंतर त्या ज्या क्रूरतेने त्यांना मारण्यात आलं त्याच्यातनं त्याचा मृत्यू झालेला आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा हेच अधोरेखित डॉक्टरांनी तिथे केलेलं आहे की ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं त्या पद्धतीमुळेच त्यांचा खून झालेला आहे। कुठला ॲक्सिडेंट अशा पद्धतीने खून होऊ शकत नाही, मृत्यू होऊ शकत नाहीच, हेच सुद्धा पोस्टमॉर्टममध्ये सांगितलं गेलं। जे 5 आरोपी त्याच्यात अटक करण्यात आलेले होते त्यांना रिमांड दिला होता, PCR दिला होता, आता त्यांना MCR मिळालेला आहे। कदाचित त्यांना या प्रकरणामध्ये जे प्रमुख आरोपी आहेत त्यांना कदाचित बेल नसेल मिळाली, नाही मिळेल, पण बाकीच्या लोकांना बेल मिळण्याची शक्यता आहे। तेव्हा ताकदीने जी काही प्रकरणं या राज्यामध्ये होतात त्या प्रकरणामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आम्ही त्या ठिकाणी याच्यावर जाब विचारण्याच्या अनुषंगाने, लिगल हस्तक्षेप करण्याच्या अनुषंगाने आम्ही तिथे पोहोचतो। या प्रकरणामध्ये सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे रामटेक तालुका आहे, जी पोलीस स्टेशनची हद्द आहे, मागच्या वर्षभरामध्ये त्याच्यात 6 ॲट्रॉसिटीचे प्रकरणं आहेत। तेव्हा नागपुरातल्या सर्व वंचित बहुजनांना माझी विनंती आहे की नागपूर जिल्हाधिकारी यांच्यावर आपण दबाव आणला पाहिजे की हे जे तालुका रामटेक आहे ते अत्याचार प्रवण क्षेत्र आहे, ते घोषित झालं पाहिजे। हे जे विवेक खोब्रागडे यांचं कुटुंब आहे ते अत्यंत गरिबीतून आलेलं कुटुंब आहे। त्याचे वडील गार्डचं काम करतात, धाब्यावर गार्डचं काम करतात। विवेक खोब्रागडे हा स्वतः नागपूर विद्यापीठामध्ये पालीचा विद्यार्थी होता, 2य वर्षामध्ये तो शिकत होता। फैजान हा जो आहे तो सुद्धा डी.फार्माचा विद्यार्थी आहे। तेव्हा अशा वंचित समाजातून येणाऱ्या कुटुंबाला आर्थिक अतिरिक्त मदत केली गेली पाहिजे। विवेक खोब्रागडेच्या आईला पेन्शन किंवा नोकरी देण्याचं काम आपण सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत केलं पाहिजे, अशी मी सगळ्या आपल्याला आवाहन करतो। दुसरं त्या कुटुंबाला सुद्धा आर्थिक सहाय्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून झाला पाहिजे, त्याचे आम्ही अकाउंट डिटेल सुद्धा आपल्याला देऊ। तिसरा जो एक महत्त्वाचा भाग आहे आणि या तिसऱ्या महत्त्वाच्या भागावर हे दोन्ही व्यक्ती नागपुरातले आहेत। एक आहे या राज्याचे गृहमंत्री, ज्यांच्याकडे गृह खातं आहे, ज्यांच्याकडे पोलीस खातं आहे, ज्यांच्याकडे पब्लिक ऑर्डर आहे, पण हे पब्लिक ऑर्डर महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही। जाती अत्याचाराची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। अक्षय भालेरावचा केस असेल त्याच्यामध्ये सुद्धा विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती अजून झालेली नाही। या विवेक खोब्रागडेच्या प्रकरणामध्ये सुद्धा तात्काळ विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती व्हावी अशी आम्ही मागणी याच्या माध्यमातून करत आहोत। दुसरं, या नागपुरातले नोडल अधिकारी आहेत हर्षदीप कांबळे। हर्षदीप कांबळे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये भेट दिली पाहिजे, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले पाहिजेत की या सगळ्या स्पॉटवर त्यांनी जावं, तात्काळ मदत करावी। पण अशा कुठल्याही सूचना 26 तारखेला आपण संविधान दिन साजरा करत असताना संविधानाची पायमल्ली करत याचा खून झालेला आपल्याला इथे दिसतोय। तेव्हा या
नोडल अधिकाऱ्यांवर आपण तात्काळ प्रश्न उपस्थित केले पाहिजे की तुमची नेमणूक जेव्हा नोडल अधिकारी झाली आहे, तुम्ही अक्षय भालेरावच्या केसमध्ये गेलात नाही, याच्या पूर्वीच्या तुम्ही केसमध्ये गेलेला नाही, आत्ता विवेक खोब्रागडेच्या केसमध्ये तुम्ही गेलेला नाही, तुम्ही या संदर्भातली बैठक बोलावलेली नाही, तेव्हा या दोन्ही गृहमंत्री आणि नोडल ऑफिसरवर आपण जाब विचारला पाहिजे की नागपुरामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक वर्षी 4 बैठका घ्यायच्या असतात, मुख्यमंत्र्यांनी 2 बैठका घ्यायच्या असतात, पण बैठका झालेल्या नाहीत. या कायद्याच्या चौकटीमध्ये जे काम व्हायला पाहिजे ते झालेलं नाही. पोलीस अधिकारी सुद्धा म्हणजे आपण प्रत्येक वर्षीचा डेटा बघितला तर पोलिसांकडे 156च्या मार्फत FIR दर्ज करावा लागतो, म्हणजे पोलीस याचा कॉग्निझन्स घेत नाही असाच याचा अर्थ होतो. तेव्हा जाती अत्याचार कायद्याच्या अंतर्गत जी अंमलबजावणी करणारे महत्त्वाचे दुवे आहेत, महत्त्वाचे व्यक्ती आहेत, ते याच्यावर लक्ष देत नाहीत. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नागपूरकरांना माझी विनंती आहे की या विवेक खोब्रागडेच्या केसमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या तिन्ही मागण्या आपण रेटल्या पाहिजेत आणि विवेक खोब्रागडे आणि या एकंदरीतच देशामध्ये जेव्हा 20% वर कन्व्हिक्शनचा रेट आहे, महाराष्ट्रामध्ये न्याय निवाड्याच्या प्रकरणात 10%पेक्षा कमी रेट आहे, तेव्हा ते इम्प्रूव्ह करण्याच्या अनुषंगाने, ते चांगलं होण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये अनन्य विशेष सरकारी न्यायालय स्थापन झाले पाहिजे, अनन्य पब्लिक प्रॉसिक्युटर आपण सरकारी विशेष वकील अपॉइंट झाले पाहिजेत. पण या दोन्ही संदर्भामध्ये ती कारवाई महाराष्ट्राचे गृहमंत्री करत नाही आहेत, तेव्हा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नागपूरकरांना माझं आव्हान आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या तिन्ही मागण्या या संदर्भात रेटाव्यात. धन्यवाद. सर्वांना जय भीम. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. इथं विवेक खोब्रागडेचा जो निर्घुण खून करण्यात आलेला आहे, ही बातमी अद्यापपर्यंत आपल्या समाज घटकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे. मी आपल्याला विनंती करेल की आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं हा व्हिडिओ शेअर करा, सर्वांपर्यंत पोहोचवा. आज आम्ही कलेक्टर SP यांना भेटून या संदर्भातलं विधिवत त्याची कायद्याची लढाई सुरू केलेली आहे. पण तरीसुद्धा जनतेचा जनरेटा फार महत्त्वाचा आहे, त्याशिवाय या पीडित कुटुंबाला न्याय भेटणार नाही आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करेल जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून महाराष्ट्रातल्या झोपलेल्या बदमाश लोकांना, देवेंद्र फडणवीस इथं आहेत, नितीन गडकरी इथं आहेत, यांना शरम नाही आहे, कुणीही आणखी पीडित कुटुंबाला साधी भेट दिलेली नाही, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांना शरम वाटली पाहिजे. तुम्ही महेश लांडगेच्या आमदाराच्या नातवाचे तोंड बघायच्या कार्यक्रमाला जाऊ शकता, पण तुमच्या जिल्ह्यामध्ये एका बौद्ध तरुणाचा जातीवादी लोक धर्मासाठी आणि जातीसाठी खून करतात, पण त्या कुटुंबाला भेट देण्याकडे तुमच्याकडे वेळ नसतो. ही दीक्षाभूमीवर येऊन बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे भाषणं करणं सोपं आहे, पण वास्तवामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या दुर्घटना होतात त्या रोखणं आणि त्या पीडित कुटुंबांना उभं करणं हा खरा संविधानिक भारत आणि आंबेडकरवादी भारताची भूमिका आहे. त्यामुळे दीक्षाभूमीवर येऊन भाषणं करायचं फडणवीस आणि गडकरींनी जरा थांबवावं आणि आमच्याही लोकांनी बिनकामाच्या टाळ्या पिटून त्यांचं स्वागत करायचे धंदे बंद करा. इथं तुमच्या बुडाच्या खाली एका बौद्ध तरुणाचा खून केला जातो आणि देवेंद्र फडणवीस साधं ट्विट करायची सुद्धा तुम्हाला शरम वाटते, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. एवढंच या ठिकाणी बोलतो. जय भीम, नमो बुद्धाय.